खरं तर उद्या 9 डिसेंबर स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल मोरबे विपक्ष कोपरा रोहितचा संघ असेल. उद्या ठीक सकाळी 9:30 वाजता सामन्याचा पहिला बॉल इथे मात्र पडला जाईल, याची आपण दक्षता घ्या. दोन्ही संघ ध्यानात असू द्या. मोरबे बी विपक्ष कोपरा रोहितचा संघ आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस ठीक 9:30 वाजता उद्याच्या दिवसाला सुरुवात होईल, याची दक्षता घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये अंबा संघ उपस्थित राहिला नव्हता, त्या संघाला अगदी डायरेक्टली आयोजकांनी बाद केलंय. वलट संघाला एक सामना विहीन घोषित दिला, त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये जर कुठल्या संघाने येण्यास उशीर केला त्यालाही अशाच पद्धतीने बाद दिलं जाईल, याची दक्षता घ्या. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. मोरबे बनाम कोपरा. पंचांचा ग्रीन सिग्नल सत्यवंजी काकडे सरांनी सिग्नल दिला. इथे सामन्याला सुरुवात. टॉप 3 मध्ये जाण्याची ही लढाई. शिरवली बनाम शेरारपाडा. पहिला बॉल नैने स्ट्रायकर एंडला. ऋतिक पहिल्या बॉल वरती अपील आहे, परंतु गोलंदाजाला विश्वास आहे की या बॉलला एज लागली नाहीये. कॉन्फिडन्स होता त्याच्याकडे अगदी, परंतु मागच्या बाजूने जो आवाज आला त्याला फक्त साथ दिली होती त्यानं. आणि पंचांना हे माहित आहे की गोलंदाज आणि विकेट किपर यांची अपील नसेल, एकाने जरी माघार घेतली तरी तिथे फलंदाजाला बाद दिलं जात नाहीये. आणि हे पहिल्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं. अगदी बॉल कडे ऋतिक हा पाहतच राहिलाय. सकाळचं सत्र अगदी या फलंदाजाने गाजवलंय, परंतु संध्याकाळचं सत्र हे गाजवावं लागेल. इनसाइड आउट. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल चाललाय डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे. ऋतिक बोंडेचा ब्रँडेड चौकार. शिरवलीच्या गावामध्ये ज्याने स्वतःची बाईक पटकावली होती ऍज अ बायकर मॅन, तो ऋतिक बोंडे स्ट्रायकर एंडला. इथे अप्पर कट चपराक दिली आहे. पॉइंट आणि गलीच्या मधनं बॉलला ढकललं गेलं. डीप मध्ये बॉल चाललाय. दोन खेळाडूंना दौड लावले आणि शेवटच्या मुवमेंटला इथे मात्र बॉलला अडवलं जात आहे. आणि या बॉल वरती 2 धावा पूर्ण होतात, 3 धावा मिळतात. चौकारानंतर इथे 3 धावा वसूल केल्या जातात. टोटल धावा धावफलकावरती 7. शेलारपाडा टीम कडे बॅटिंग आणि गोलंदाजी भरपूर चांगली आहे, परंतु फिल्डिंग 2 मॅचेस मध्ये थोडीशी खराब झाली आहे. आणि इथे या मॅच मध्ये थोडंसं काहीतरी असं होताना पाहायला मिळते. शिरवली टीमला ही जमेची बाजू आहे, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, कारण का शेलारपाडा फिल्डिंग साठी थोडासा कमकुवत वाटतो, परंतु गोलंदाजी आणि फलंदाजी भक्कम आहे. इथेही फटका चांगला आहे. वेट अँड वॉच. बॉल चाललाय डीप पॉइंटच्या पलीकडे. मॅक्सिमम एका टप्प्याने चौकार आलाय. उघडलं गेलंय. सांघिक कोट्यामध्ये धावा डबल डिजिट मध्ये लागल्या गेल्या 11 धावा. आतापर्यंत नैनस हे षटक महागडे होताना पाहायला मिळतंय. मागच्या 2 मॅचेस मध्ये इकॉनॉमिकल षटक होतं या गोलंदाजाचा. हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ राहिला आणि खाली राहिला. बॉल डॉट बॉल आलाय. बॉलला वळण नव्हतं, मला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संदेश होता. डॉट बॉल आलाय. चौकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलं नैनसच्या माध्यमातून. नैनस सातत्याने या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं षटक हाताळण्यासाठी ओळखला जातोय आणि त्याची प्रचिती या बॉल वरती जरूर पाहायला मिळाली. जरूर मागच्या 2 बॉल वरती 2 चौकार पाहायला मिळाले होते, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणं ही त्याची शैली आहे आणि त्याची प्रचिती या बॉल वरती पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल वरती थोडासा कानमंत्र देण्याचा प्रयत्न पहिल्या मॅच पासून आहे शेलारपाडा टीम साठी. पुढचा बॉल संदेश साठी शेवटचा बॉल आहे. यावेळेस बॉलला उडवलाय. उंची जास्त लांबी कमी आहे. खेळाडू आहे बॉलच्या खाली. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला झटका लागतोय. यावेळेस शिरवली टीमला संदेशला परतावं लागेल, ज्याने 4 धावेचे योगदान दिलं.
सांघिक कोठ्यामध्ये धावा लागल्यात 11. एक गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. राहून वाघाशी आणि ठाण्यात येऊन आनंद दिघेशी लढायचं नसतं. खरं तर हे वाक्य होतं त्यांचं आणि तो कालही तसाच होता. अगदी ठाणं अगदी दणानून सोडलं होतं. प्रत्येकाला न्याय देण्यासाठी अगदी झगडत असणारं हे व्यक्तिमत्व. शिवसेनेचा बुलंद आवाज, बाळासाहेब ठाकरेंचं खरं तर मानसपुत्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं आनंद दिघे साहेबांचं गीत. एका षटकाचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती डबल डिजिट 11 धावा, एक गडी बाद. दुसरं षटक इथे मात्र प्राचार्य केलं जाईल. शेलापाडा टीम कडनं संदेश आलाय आणि बॅटिंग साठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती विराज पाटील. चला, शेलारपाडा संघ प्रत्येक बॉल वरती फिल्डिंग सेट करण्यासाठी एवढा वेळ लागत नाही कधी. तुम्ही पहिली मॅच नाही तर तिसरा सामना खेळताय, त्यामुळे प्लॅनिंग असायला हवी आहे. स्ट्रायकर इनला ऋतिक. मिस्टामिक स्ट्रोक आहे तिथे मात्र खेळाडू तैनात होता परंतु पोहोचू शकला नाहीये. एक धाव मिळते. दुसऱ्या मॅच मध्ये ऋतिक बोंडेचा झेल सोडला होता, त्याच्यानंतर त्यांनी कहर दाखवला होता मैदानाच्या आतमध्ये आणि तो सामना जिंकला होता शिरोली संघ. इथेही काहीसा तोच प्रयत्न करायचा होता शेलारपाडा टीमला, परंतु तिथे खेळाडू नौका होता अगदी शॉर्ट मिड विकेटला आणि तिथे मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आता स्ट्रायकर एंडला विराज पाटील आलाय. पहिला बॉल इथे मात्र खेळणार या सामन्यातील. षटक क्रमांक दुसरा संदेश तयार आहे. आडव्या बॅटनं वाईडिश मिड विकेटला तिकडे खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग आहे. थोडंसं प्लंबिंग होताना पाहायला मिळतोय आणि तिचा फायदा 2 धावा आणि 2 धावेवरती थांबावं लागेल. 2च्या मदतीने धावांचा आकार बदलला जाईल. एकूण धावा धावफलकावरती 14. एका गड्याच्या मोबदल्यात सामना 3 षटकांचा आहे. 35च्या घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न डेफिनेटली करेल शिरोली संघ. गोलंदाजी चांगली आहे शिरोली टीमकडे, परंतु एकीकडे शेलारपाडा टीम बॅटिंगसाठी तीही ओळखली जाते. त्या अनुषंगाने 35-40 धावेंकडे पाहावं लागेल. इथे बॉल यॉर्कर मारा होता, अगदी इथे एकच धाव पाहायला मिळतोय. तयार होता खरं तर विराज हा बॉल खेळण्यासाठी, परंतु एक धाव मिळाली. या बॉलवरती स्ट्रायकर इंडाचा ऋतिक आलाय, ज्याने आतापर्यंत 8 धावांचे योगदान दिले 4 बॉल खेळत असताना. त्याच्याकडनं अपेक्षा आहेत जर या फलंदाजाची बॅट इथे मात्र चमकली गेली तर डेफिनेटली धावा बरसताना पाहायला मिळतील, कारण अजून या डावाचे 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 9 बॉल मध्ये धावा एकवटल्या गेल्यात 15. 9 बॉल मध्ये अजून किती बनतील याकडे लक्ष लावावं लागेल शिरोली टीमला. इथे पहिल्यांदा ऑफस्टिकच्या बाहेर शफल, त्याच्यानंतर परत बॅकफुटला आले. इथे मात्र पंचांचा सिग्नल लेग बाईचा येतोय. एक धाव बनते. गोलंदाजी दारदार आहे, त्यामुळं ऋतिक सारख्या फलंदाजाला इथे थांबावं लागतंय. 16 धावा धावफलकावरती द्वितीय षटक मार्गस्थ. गोलंदाज संदेश सज्जाच्या घडीला चांगली गोलंदाजी करतो शेलारपाडा टीमसाठी. अजून या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका मारून दिला नाहीये गोलंदाजानं, त्यामुळे अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाज इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा बॉल खराब आहे, वाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी संदेशलाही माहित आहे की ही लाईन चुकीची राहिली गेली या बॉल करिता. एक्स्ट्रा रन 17 धावा धावपटलावरती. 17 नोव्हेंबर 2012 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधनाचा दिवस. महाराष्ट्रासाठी अतिशय गाळा दिवस आपण पाहिला गेलाय तो. इथे आता लेग स्टंपच्या बाहेर हाही बॉल वाईट आहे, खराब लाईन आहे. थोडासा प्रेशर स्वतःवरती ओढवला जातो गोलंदाज संदेशाच्या माध्यमातून, कारण की आतापर्यंत हे षटक भरपूर चांगलं राहिलंय. कुठलाही मोठा फटका खेळू न दिल्यामुळे तर हे षटक चांगलं होतं, परंतु स्वतःच आता चुकी करतो गोलंदाज. 2 धावा अतिरिक्त लागल्या गेल्या. धावा धावफलकावरती 18 लागतात. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या डावात या षटकातील. मिस्टामिंग आहे, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली येतोय. कॉटन बॉल्ट, 1 मोर विकेट डाऊन. विराजला परतावा लागतोय. धक्का क्रमांक 2.
दुसरा गडी गारद झालाय. नवीन फलंदाज आता दर्शील पाटील आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 धावा लागल्यात. राजू मुंबईकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपले सहर्ष स्वागत आहे. MIDC एक्सप्रेस राजू यायचं आपण. शेवटचा बॉल आहे. यावेळेला चपराक चांगली आहे. पॉइंटला इथे मात्र बीट केलं या बॉलनं. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. ऋतिक आलाय जलद गतीने नॉन स्ट्राईक एंडला. शेवटच्या बॉलवरती 2 धावा प्रस्थापित केल्या जातात. एकूण धावा धावपालिकावरती 20 लागतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. नाही, जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल. प्रवीण दाबणे आलाय. ज्यानं मागच्या 2 मॅचेस मध्ये शेवटचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं तो प्रवीण आता आलाय. तिसऱ्या षटकामध्ये हर्षलला इथे मात्र थांबवलं गेलंय. कारण का 2 मॅचेस मध्ये हर्षलनं भरपूर मार खाल्लाय. त्यामुळे हर्षलवरती जबाबदारी दिली नाहीये संघ नायकांना. प्रवीण आलाय. शेवटचं षटक स्ट्रायकर एंडला ऋतिक बोंडे ज्यानं चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. त्याच्यानंतर ऋतिकलाही थांबवलं गेलंय. अजून त्याच्या बॅटने धावा बरसल्या नाहीयेत. सकाळचं सत्र गाजवणारा हा फलंदाज संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं शांत ठेवलं गेलंय. कारण का गोलंदाजी शेलारपाडा टीमची चांगली राहिली गेलंय. शेवटचं षटक प्रवीणचा. पहिला बॉल उडवला. बॉलला मिस टायमिंग आहे. 2 खेळाडू आलेत आणि लॉंगॉन वर येणाऱ्या खेळाडूने चांगला झेल टिपलाय. महत्वाची विकेट, व्हॅल्युएबल विकेट होती. गोल्डन विकेट. ऋतिक बोंडे बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा झटका लागतोय यावेळेस शिरोली टीमला. तिसरा फलंदाज इथे मात्र बाद झालाय. ऋतिक बोंडे. महत्वाची विकेट होती या मॅचची. शेलारपाडा टीमसाठी खरं तर हा महत्वाचा विकेटचा होता. कारण का जर ऋतिक बोंडे टिकला असता तर डेफिनेटली धावा जास्त बनल्या असत्या. परंतु पहिल्याच बॉलवरती प्रवीणनं त्याला माघारी परतवलं गेलंय. नवीन फलंदाज आदित्य चोरगे आलाय. दर्शल आणि आदित्य बदली फली पहिल्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी होती. त्यामुळे परत एकदा सिद्ध करावा लागेल. पाठीचा कणा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अगदी डीप गलीच्या रिजनला. 2 खेळाडू आडवे आलेत. बॉलला अडवलं जाईल. 2 धावा पूर्ण होतात या बॉलवरती. फटका अगदी चांगला होता. या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने टोटल धावा धावपालिकावरती 22 लागतात. शेवटचे 4 बॉल आहेत. संघर्ष खरं तर इथे चालू आहे. सध्याच्या घडीला शिरोली टीमच्या वतीनं धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु मोठ्या फटक्यामध्ये त्या बॉलला कन्वर्ट करता येत नाही स्ट्रोकला. अगदी पहिल्या षटकाचा अपवाद वगळला तर तिथून मोठा फटका आलाच नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते. अगदी संदेश आणि ऋतिकनं तो चौकार दाखवला. असं वाटलं होतं की आता शिरोली संघ हावी होईल या गोलंदाजावरती. परंतु कमबॅक केलं संदेशनं. कमबॅक करतो सध्या प्रवीण शेलारपाडा टीमसाठी. इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे. अजून एक झटका लागतोय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षण सजल होतं. जालं रचलं होतं आणि त्याच्यामध्ये अडकला जातो फलंदाज आदित्य. (22) आणि बॉल शिल्लक आहेत अजून 3. 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात आणि 2 विकेट.
आणि आर्यन ठाकरे हा फलंदाज आलाय 6व्या क्रमांकावरती. 4 गडी आता गारद झालेत 22 धावेवरती. अकरा धावेवरती पहिला गडी गारद आणि 22 धावेवरती 4 फलंदाज बाद झालेत. आर्यन आलाय नवीन फलंदाज. प्रवीण सध्याच्या गडीला चांगलं षटक हाताळतोय. चौथा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केलाय. शरीरापासून दूर ठेवलेला खाली राहिला बॉल. डॉट बॉल येतोय. अगदी चांगली गोलंदाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये. बॉलला गती जास्त प्रदान करत नाहीये गोलंदाज आणि त्याच गतीने खरं तर फलंदाजाला इथे पूर्णपणे बीट करून ठेवतोय हा गोलंदाज. ही कला आहे गोलंदाज प्रवीण दाबण्याची. मॅचच्या टोल एंडला एका हाताने इथं प्रयत्न होता. कव्हर वरनं खेळाडू आला होता. एकदा पूर्ण दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद आहे. एकदा जरूर बनली जाईल. टोटल धावपलकावरती 23 लागतात. आता बॉल शिल्लक आहेत एकूण. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज दर्शल तुम्हाला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकर हा नवीन फलंदाज. चला शेलारपाडा संघ शेवटचा बॉल आहे. धावपलकावरती 23 लागल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. इथे धाव मिळत नाही या बॉलला. पहिला डाव इथे मात्र संपुष्टात आलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना शिरवली संघाने 18 बॉल मध्ये धावा बनवल्यात. 23 आणि 24 धावांचं लक्ष आहे 18 बॉल मध्ये शेलारपाडा टीम साठी. सुपर 3 मध्ये प्रवास कोणाचा सुखकर होईल. 18 बॉल मध्ये 24 धावा बनतील का थांबल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया लवेश ज्योतिके यांना. तर प्रवीण दाबणे या खेळाडूसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मनोज ठाकूर मॅन फ्रॉम शिरवली यांच्या माध्यमातून आमचे को कॉमेंटेटर आहेत मनोज ठाकूर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं सरसे स्वागत करूया. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. तसेच प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सरसे स्वागत. आणि आपण या मॅचमध्ये पाहिलं आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आपण ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण राम पाटील सर चिंद्रन आणि सत्यवानजी काकडे सर अद्दई यांना आपण पाहिलं. आणि आता मात्र त्यांचा आपण शुभ सन्मान अतिथी मंचावरती घेणार आहोत. अगदी चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून देण्यात येतं. अचूक निर्णय नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि सत्यवानजी काकडे साहेबांचा मंचावरती आपण शुभ सन्मान घेणार आहोत. आजच्या दिवसामध्ये अगदी वेळ काढून आपल्यासोबत उपस्थित राहिले. अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. तर अजय कडू यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सत्यवानजी काकडे सरांचा शुभ सन्मान आपण करावा.
येस, थँक्यू व्हेरी मच लहू. मॅचकडे जाऊया. येणारे 18 बॉल आणि 24 धाब्याची गरज. ऋतिक बोंडे मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन दाखल होत असताना आपण पाहतो सलामीची जोडी नैनेश दाबणे आणि हरेश दाबणे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ब्लॉक होल पद्धतीचा बॉल होता. बॅकवर्ड पॉईंट रिझर्व्हमध्ये खेळाडू तैनात आपण पाहिला. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. ऋतिक बोंडीचं P1चं षटक खूप महत्वाचं असेल, कारण धाव फलकावर धावा ज्या प्रकारे शिरवली टीमने सकाळच्या सत्रामध्ये खेळ साकार केला होता तसा खेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये साकार करता आला नाही. इथून मात्र ऋतिक बोंडेचं पॉवरफुल षटक राहिलं तर मॅचमध्ये जरूर मजा येईल. ऋतिक बोंडेचा पुढचा बॉल. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. लाऊड फील पंचांचा बोट अवकाशाकडे. पहिल्या विकेटचा पतन, पहिला हादरा. बॅटिंग करत असताना नैनेश दाबणे इथून बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला करार झटका. बॅटिंग करत असताना शिलरपाडा टीमला इन्फॉर्म बॅट्समन नैनेश दाबण्याची खेळी संपुष्टात. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो प्रवीण दाबणे हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. प्रवीण दाबणेला शुभेच्छा आलेत. शिरवली गावचे सुपुत्र मनोज ठाकूर यांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक प्रवीण. प्रवीण साठी हा बॉल, क्या बात आहे. पुढील दरवाजा बंद, मागून झाली चोरी. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. क्लीन बोल्ड केला. अगदी सुपर बॉलिंग पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल बॉलिंग ऋतिक बोंडेच्या माध्यमातून. शिरवली एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. तिखट मारा, ॲक्युरेसी, लेंथ अगदी आपण चांगली पाहू शकतो ऋतिक बोंडे या गोलंदाजाची. धाव फलकावर धावा निश्चितरित्या कमी आहेत. 24 धावाचं टार्गेट इथून सेट केलंय. तिथून मात्र गोलंदाजीचा विचार केला. गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपण पाहतो. अद्याप 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. हॅट्रिकची संधी इथून निर्माण होते ती ऋतिक बोंडे या खेळाडूला. आता मात्र समीर दाबणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. टप्प्याचा बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू तैनात. आउटफील्ड फास्ट. चेंडू इथून थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. नशिबाची साथ. शिलरपाडा संघासोबत चौकार. रिलीज करणारा हा फटका आपण पाहिला. या फटक्याने हलकसं प्रेशर जरूर रिलीज होईल. शिलरपाडा टीम कडून 4 धाब्याने अकाउंट ओपन केलं जात आहे समीर आणि पूर्ण टीमचं. यावेळी क्रॉस द पॅड खेळण्याचा प्रयत्न. एज लागले. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये दूरचा चेस, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील रन 4.
एवढीच क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल, यामध्ये तील मात्र शंका नाहीये. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय, 3 दिवसाची ही स्पर्धा आणि अंतिम सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील शिरवली विपक्ष शेलरपाडा. ओ यावेळी देखील पहा काय लक फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये शेलरपाडा संघासोबत मागील 2 बॉलवरती 2 चौकार आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट किपर कडून सुखी, त्याचा फायदा शेलरपाडा टीमला चौकार. आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल आणि 11 धाब्याची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रतीक ठाकूर या गोलंदाजाला आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलं विकेट किपर कडून आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या शेलरपाडा टीमला. हो यावेळी क्रॉस द ब्लेड खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगेन्स्ट द स्पिन हा खेळण्याचा प्रयत्न फलंदाज समीर हरेश आपण पाहतो सलामीला आलेला. हा बॉल डॉट खेळला जातोय. चांगली गोलंदाजी कम्पॅक्ट करावं लागेल प्रतीक ठाकूरला. या टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर डॉट बॉल विकेट तुम्हाला या मॅचमध्ये जरूर बनवतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलर. ओ यावेळी देखील टप्पा खाल्यानंतर बाहेर वळवण्याची शैली आता मात्र वापरण्यात येते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार नशिबाचा जरूर आला होता, त्यानंतर प्रतीक ठाकूरनं लगातार 2 बॉल डॉट करून आता मात्र फलंदाजावरती थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचं काम जरूर केलं जात आहे. चांगली गोलंदाजी प्रतीक ठाकूर या गोलंदाजाचे आपण पाहतो. एखादा इथून विकेट किंवा अजून एखादा 2 बॉल डॉट आले तर मॅचमध्ये जरूर ट्विस्ट निर्माण होईल. हो यावेळी क्रॉस द ब्लेड खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिळेल फक्त सिंगल पैकी तितकीच कमालीची आपण पाहतो. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना टोटल 14 ऑन अ बोर्ड, 14 धावा फलकावरती. उर्वरित 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिम 2 बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकातले. प्रतीक ठाकूरचे पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक फुल षटक राहिले. यावेळी फुल टॉस होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न कॉर्नर रिझर्व मध्ये खेळाडू आहेत, परंतु चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. अठरा झाले, आता 7 बॉल आणि 6 धाब्याची गरज. 7 बॉल 6 धाब्याची गरज. मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन सोपं आहे, परंतु लो स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि आता तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 6 धाब्याची गरज. इथून लाऊड अपील केली जाते, उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी. मिळेल फक्त सिंगल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या क्रिस बॅटिंग करत असताना टोटल धाव फलकावर धाबा 2-5-19. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावेची गरज. सहा बॉल आणि 5 धावेची गरज. चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मागील 3ही सामने चांगले पाहायला मिळाले आणि हा सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. 6 बॉल 5 धावेची गरज. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य चोरगे हा दाखल झालाय. पहिलं षटक ऋतिक बोंडे या खेळाडूने हाताळलं होतं. ऋतिकने 9 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आल्या होत्या. त्यानंतर प्रतीक ठाकूर हा गोलंदाज आपण पाहिला. प्रतीक ठाकूरनेला देखील आपण पाहिलं. 9 धावा प्रतीकने खर्च केल्याने टोटल धावा संख्येचा विचार केला तर 19 धावा आता धावा फलकावरती. 6 बॉल 5 धावेची गरज. आदित्य राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करत असताना आपण पाहतो रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज राहील आदित्य चोरगे. 6 बॉल 5 धावेची गरज. इथून
फलंदाजाचं बॅटिंगचं मेरिट तुम्हाला इथून पाहून गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 5 ची गरज असताना स्लॉट मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न, अगदी स्लो रन होता, पिक करू शकला नाही इथून फलंदाज. 5 बॉल 5 धाब्याची गरज. इथून डॉट बॉल मॅच मध्ये जरूर ट्विस्ट निर्माण करेल. रंगतदार हा सामना आपण पाहतोय. अगदी चांगली मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल बुधवारी, म्हणजेच खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज आदित्य चोरगेचा पुढचा बॉल. हो, लेग कटर करण्याचा प्रयत्न, कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गल्लीच्या अगदी मधून चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिथे मात्र मिळतील 2 रन्स. अगदी 2 खेळाडू होते. चेंडू अडवणी केली, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे. आता 4 बॉल आणि 3 धाब्याची गरज. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आदित्य चोरगे याच्या माध्यमातून केला. तो अतिरिक्त वळण घेणारा हा बॉल होता, त्यामुळे टू एंडला बॉल लागला आणि अगदी गलीच्या स्वरूपात गोलीमध्ये हा बॉल जात असताना आपण पाहिला. अटॅकिंग फील्ड मैदानाच्या आतमध्ये सजवत असताना आपण पाहतो कॅप्टन. इथून 4 बॉल 3 धाब्याची गरज. सिंगल डबल इथून वाचवाव्या लागतील. फलंदाजाला मोठे मारण्यासाठी लालच इथून द्यावी लागेल, कारण धाव संख्येचा विचार केला 4 बॉल 3 धाब्याची गरज आहे. त्यामुळे इथून मात्र तुम्हाला चांगला खेळ सादर करावा लागेल. जो संघ चांगला खेळ करेल तो नक्कीच सुपर 3 मध्ये दाखल होईल, यामध्ये तेल मात्र शंका नाही. उर्वरित बॉल 4 आणि 3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन आहे अजूनही. 4 बॉल 3 धाब्याची गरज असताना आपण पाहू शकाल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंगची सजावट, मिड विकेट, स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू पाहायला मिळत आहे. 4 बॉल 3 धाब्याची गरज. कट केलाय, सिंगल कंप्लीट केला जाईल सहजरित्या. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का शेलारपाडा टीमला. टू रन्स रिक्वायर्ड फ्रॉम सेलारपाडा. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 3 बॉल 2 धाब्याची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट. डॉट बॉल इथून बरंच काही सांगून जाईल. एखादी रन मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करेल. 3 चेंडू 2 धाब्याची गरज. गोलंदाज आदित्य चोरगे मैदानाच्या आतमध्ये अँगल चेंज करून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. हो, यावेळी फिंगर रोल केले होते. क्या बात आहे. टप्पा खाल्यानंतर बाहेर बोलवला जातो. आदित्यचा हा बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. क्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गौरव दाबेला देखील जकडून ठेवण्याचं काम केलंय. मागील 2 मॅच मध्ये 2 सामनावीरचा पुरस्कार गौरव दाबने या फलंदाजाला दिला होता आणि त्या खेळाडूला आता मात्र डॉट बॉल फेकला जातोय. शेवटच्या क्षणी खरं तर अवघड असतं. 2 चेंडू 2 धाब्याची गरज. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. हा बॉल खूप इम्पॉर्टंट. राईट आर्म ओव्हर द विकेट आदित्य चोरगे. हो, यावेळी लॉब केलाय. कॅचची संधी होईल का? एलिव्हेशन. यस, एलिव्हेशन मिळेल. षटकाराने सामना फिनिश केलाय. वेल फिनिश. हार्दिक अभिनंदन टीम शेलारपाडा. हार्ड लक टीम शिरवली. चांगला खेळ केला आपण देखील. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले होते. 3ऱ्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. मैदानाच्या आतमध्ये शेलारपाडा टीमने देखील चांगला खेळ सादर केल्याने आजच्या दिवसामधील सुपर 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहतो शेलारपेडा. हार्दिक अभिनंदन. यस दिसे.